So, good morning, Hemant, once again uh, for yet another session. Today is 26th of November 2024 and it's 5:51 a.m. We are late for this session for today, but that's okay. We will continue as long as we're meeting, right? So, our motive is to meet and to discuss and to learn this language. However, it may be late, so that's no problem, right? म्हणजे मला हे सांगायचं होतं की आपण किती जरी लेट झालो पण आपण भेटतोय, आपण चर्चा करतोय भाषेबद्दल, लँग्वेज बद्दल. दॅट इज इम्पॉर्टंट, राईट? सो लेट्स बिगिन. वी stopped yesterday. This is the second session of Ulupi story. समराईज करायचं झालं तर अर्जुन त्याच्या 12 वर्षांच्या वनवासासाठी निघतो. ओके. कारण त्याने काहीतरी धर्माविरुद्ध काहीतरी वागलेला असतो. धर्माबद्दल म्हणजे धर्म म्हणजे काय? धर्म आणि अधर्म. आता धर्माची व्याख्या आता सध्या ती वेगळी आहे. धर्म म्हणजे काय? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे. तो धर्म नाही. धर्माचा अर्थ काय? न्याय आणि अन्याय. जो न्यायाने वागतो म्हणजे तो धर्माने वागतो, आणि जो अन्यायाने वागतो तो अधर्माने वागतो. मग त्यात कुठल्या धर्माचा उल्लेख येत नाही. त्याचा तो अर्थ नाहीये. धर्माचा अर्थ तो नाहीये. धर्माचा अर्थ म्हणजे न्याय आणि अन्याय, बरोबर ना? तर तो काहीतरी त्याच्याकडून अधर्म होतो, अन्याय होतो काहीतरी, आणि म्हणून त्याला शिक्षा मिळते की तुला 12 वर्षांच्या वनवासासाठी जायचे. मग तो त्या ब्राह्मणांबरोबर निघतो. काही ब्राह्मण बरोबर घेतो ज्यांनी ऑलरेडी तीर्थयात्रा वगैरे केलेल्या आहेत आणि परत आलेले आहेत असे अनुभवी लोकांना तो घेऊन जातो. तो गंगोत्रीला जातो. गंगोत्रीला तिथं जिथे जिथे तो थांबेल तिथे तिथे तो यज्ञ करतो, देवाची पूजा अर्चा करतो, हो की नाही? आणि त्यानंतर गंगोत्रीच्या तिथे गंगा नदीमध्ये तो स्नान करत असताना तो अचानक पाण्यामध्ये पडतो, नदीच्या तळाशी जातो, आणि ते नागदेवांचं ते ते विश्व असतं. नागदेवांचा तो जो राजा आहे वासुकीच ना, हा, तर त्याच्या महालामध्ये तो जातो. आणि त्याच्या वासुकीची मुलगी, बरोबर ना रे? वासुकीच ना? वासुकीची मुलगी, चेक करूयात. डॉटर्स, कौरव्य, सॉरी, नॉट वासुकी. कौरव्याची मुलगी उलुपी. कौरव्य जो नागराज आहे, त्या उलुपीची आणि त्याची भेट होते. आणि मग ती त्याला म्हणते की मला लग्न करायचं तुमच्याशी. त्या दोघांचंही लग्न होतं, किंवा दोघे ठरवतात की आपण लग्न करायचं. आणि त्याच्यानंतर तो म्हणतो की मी तर 12 वर्षांच्या वनवासात आलेलो आहे, ठीक आहे, तर मला ते काम करावं लागेल. आणि मग ती म्हणते ठीक आहे, मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी मी तुम्हाला तुमच्या परत मनुष्य लोकामध्ये सोडते, म्हणजे जमिनीवर तुम्हाला सोडते. आणि ती सोडते. आणि त्यानंतर मग तो बाहेर येतो. आणि मग तो परत त्याच्या पुढच्या यात्रेला जातो. निघताना तो त्या ब्राह्मणांना म्हणतो की तुम्ही इथेच थांबा, मी स्वतः पुढे जातो, माझ्या एकट्याला जावंसं वाटतंय मला पुढे, तर तुम्ही इथेच थांबा माझी वाट बघत. ओके. आणि मग तो पुढे जातो. मग तो पूर्वेकडे जायला लागतो, पूर्वेकडे भारताच्या, म्हणजे आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ह्या बाजूला. आणि तो मणिपूर नावाच्या राज्यामध्ये जातो. आणि त्या मणिपूर राज्याचा जो राजा आहे त्याची मुलगी चित्रांगदा तिच्याबरोबर त्याचं लग्न होतं, हो की नाही? आणि देन वी आर ॲट द पेज नंबर 10. ठीक आहे. मग
त्यांचं लग्न झाल्यानंतर अर्जुना मॅरिड चित्रांगदा अँड लिव्ड हॅपीली विथ हर ॲट मणिपूर. तो मणिपूरमध्ये चित्रांगदेबरोबर राहतो. आणि बाय द वे, चित्रांगदेबरोबर लग्न करण्याच्या वेळी चित्रांगदेचे वडील त्याला काय सांगतात, कंडिशन काय सांगतात, की मला ही एकच मुलगी आहे, मला दुसरं कुठलं अपत्य नाहीये, तर माझी तुम्हाला एकच अशी अट आहे की माझ्या मुलीबरोबर जर लग्न करायचं असेल तुम्हाला, तर तिच्यापासून तुम्हाला होणारा जो पुत्र असेल, तो पुत्र माझ्या सिंहासनावर बसेल माझ्यानंतर, आणि तो पुढची पुढचं राज्य तो सांभाळेल माझ्यानंतर. ही माझी अट आहे, आणि अर्जुन मान्य करतो ती अट. देन months later a son was born to them. आणि मग काही महिन्यांनी त्यांना एक मुलगा होतो. अर्जुन म्हणतोय, नाही सॉरी, चित्रांगदा म्हणते अर्जुनाला, ही शॅल बी कॉल्ड बब्रू वाहना. ती म्हणते तिच्या नवऱ्याला की आपण आपल्या मुलाचं नाव बब्रू वाहना ठेवू. ठीक आहे. अर्जुन म्हणतो, गुड, नाव इट्स टाइम फॉर मी टू कंटिन्यू ऑन माय पिलग्रिमेज. तो म्हणतो, खूप छान, चालेल, चला आता मी बाहेर पडतो, मला माझं उरलेली तीर्थयात्रा करायची आहे, माझा तो वनवास उरलेला आहे तो मला पूर्ण करायचा आहे. मग ती म्हणते, प्लीज स्टे ऑन फॉर सम मोर टाइम. ती म्हणते, तुम्ही काही थोडे दिवस थांबाल का, कारण आपल्याला लहान बाळ झालेलं आहे, बाळाला थोडं मोठं होताना पहा आणि मग तुम्ही निघून जा. अर्जुन म्हणतो, ॲज यू विश. तो म्हणतो, ठीक आहे, चालेल, तू म्हणते तर मी आणखी थोडे दिवस थांबतो. सो वेन बब्रू वाहना वॉज ओव्हर ए इयर ओल्ड अर्जुना लेफ्ट मणिपूर. आणि मग बब्रू वाहना म्हणजे त्याचं छोटं बाळ, ते जन्मलेलं, 1 वर्षाचं होईपर्यंत तो अर्जुन तिथे थांबतो मणिपूरमध्ये. आणि मग तो म्हणतो की चला आता मला जायला हवं पुढे, आणि मग तो मणिपूर सोडतो, मणिपूरचा निरोप घेतो. Now, meanwhile, Ulupi had been very unhappy since she parted from Arjuna. आता तिकडे उलुपी, नागलोकातली उलुपी, तिला अर्जुनाची आठवण येत असते. ती मनातल्या मनात म्हणते, अर्जुन डज नॉट लव्ह मी, therefore I don't want to go to him, but I can spend my time with Chitrangada and Babruvahana whom he loves. आता उलुपी म्हणतीये मनातल्या मनात स्वतःशीच की अर्जुन माझ्यावर प्रेम नाही करत, त्यामुळे मी अर्जुनाकडे जाणार नाही. पण अर्जुन कुणावर प्रेम करतोय, तर चित्रांगदेवर आणि बब्रुवाहनावर. मग मी एक काम करतोय, अर्जुन जर त्यांच्यावर प्रेम करत असेल तर मग मी त्यांच्यावर प्रेम करेल, मी चित्रांगदेकडे जाईल, मी बब्रुवाहनाला सांभाळेल, हो की नाही, मी त्यांची काळजी घेईल, त्याच्यामध्ये जर अर्जुनाचा आनंद असेल तर. सो उलुपी डिसाइडेड टू विजिट चित्रांगदा. आणि मग उलुपी ठरवते चित्रांगदेला भेटायचं. ओके, जाते ती तिथे. आता शेवटी उलुपी हॅज सम सुपर नॅचरल पॉवर्स. ओके, आता उलुपी कोण आहे, ती काय मनुष्य नाहीये, ती नागलोकातली, ती नागिने म्हणा, ठीक आहे, त्यांच्याकडे सुपर नॅचरल पॉवर्स असतात. ठीक आहे. मग ती त्या शक्तींच्या सहाय्याने तिकडे जाते, मणिपूरला जाते. ठीक आहे. चित्रांगदेला भेटते. चित्रांगदा तिला म्हणते, हु आर यू डिअर मेडन. ती म्हणते, चित्रांगदा म्हणते, तुम्ही कोण आहात सुंदरी. उलुपी म्हणते, उलुपी द डॉटर ऑफ द स्नेक किंग कौरव्या, युअर को वाईफ. ती म्हणते की मी उलुपी आहे, नागराज कौरव्यांची मुलगी, राजकन्या उलुपी, आणि तुझी को वाईफ. व्हॉट इज को वाईफ? मराठीमध्ये को वाईफ असं काही हे नाहीये. एक मिनिट.
सहपत्नी म्हणजे थोडक्यात सवत. ठीक आहे, तर मी तुझी सहपत्नी आहे. सो उलुपी हॅड चेंज्ड हर फॉर्म बाय हर मॅजिकल पॉवर्स. आता उलुपीने तिचा तो फॉर्म बदललेला असतो. मग ती सामान्य स्त्री सारखी झालेली असते. ती काय सापासारखी दिसत नसते त्यावेळी. तिने तिचा फॉर्म बदललेला असतो. उलुपी हॅड चेंज्ड हर फॉर्म बाय हर मॅजिकल पॉवर्स. देन उलुपी म्हणतीये बब्रुवाहना खेळतोय तिकडे. उलुपी म्हणतीये चित्रांगदेला, आय सपोज दिस इज आवर सन. ती म्हणते चित्रांगदेला, हा आपलाच मुलगा आहे ना? ती म्हणते येस. व्हॉट्स युअर नेम? ती त्या बाळाला जवळ घेते. बब्रुवाहनाला म्हणते, काय नाव आहे तुझं बाळा? तो म्हणतो बब्रुवाहना. ठीक आहे. So he shall become a valiant prince and the unequaled king of Manipur. उलुपी म्हणते चित्रांगदेला, हा आपला मुलगा महान राजपुत्र होईल, शूरवीर होईल आणि तो मणिपूरचा खूप महान राजा होईल. ठीक, असं ती म्हणते, उलुपी म्हणते. सून आणि नंतर काही वेळातच ते आय हॅव टू लिव्ह नाव बट आय शल ऑफन कम टू विजिट हिम. उलुपी म्हणते चित्रांगदेला, हे बघ चित्रांगदा, मी इथे येत राहील. ठीक आहे, प्रत्येक वेळी येत राहील आणि मला आत्ता जायला हवं. चित्रांगदा म्हणते, वी शल अवेट युअर विजिट्स विथ प्लेजर डिअर सिस्टर. ती म्हणते, ताई तुम्ही नक्की या, आम्ही दोघी तुमची वाट बघत राहू. ठीक आहे, असं ते आता कनेक्शन झालं त्या दोघींचं आणि त्या बाळाचं. ठीक आहे. Now as Babruwahana grew up, Ulupi, true to her word, often visited. आणि मग बब्रुवाहना जसा जसा मोठा व्हायला लागतो, उलुपी त्याला भेटायला नेहमी येत राहत असते. तिने तिचा शब्द पाळलेला असतो, शब्द पाळत असते. शी wielded a great influence over him. आणि बब्रुवाहनाच्या व्यक्तिमत्वावर तिचा खूप मोठा प्रभाव पडतो. त्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवते, मॅजिकल पॉवर शिकवते, खूप चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या कला ती त्याला शिकवते. शेवटी तिच्याकडे मॅजिकल पॉवर्स असतात, हो की नाही? तर ती त्याला शिकवते आणि त्याच्यावर तिचा खूप मोठा प्रभाव पडतो उलुपीचा. ती त्याला म्हणते, इफ यू डू नॉट प्रॅक्टिस युअर आर्चरी you will never become a great hero like your father Arjuna. ती त्याला बघ, आता त्यातला एक प्रसंग आहे. ती त्याला सांगते, तिच्या मुलाला उलुपी म्हणते की, बब्रुवाहना, तू जर दररोज सकाळी उठून प्रॅक्टिस केली नाहीस तर तू तुझ्या वडिलांसारखा महान धनुर्धारी होणार नाहीस. तुला दररोज उठून सकाळी प्रॅक्टिस करायची. इथं पण तेच चाललंय बघ, कळलं का तुला? तेच डिस्कशन चाललंय जे आपण हे सेशन सुरू व्हायच्या अगोदर केलं होतं. तिथं फक्त ती उलुपी बब्रुवाहनाला सांगतेय आणि मी हे सेशन चालू व्हायच्या अगोदर मी तुला सांगत होतो. ठीक आहे, तर घरोघरी हेच डिस्कशन चाललेलं असतं. त्यामुळे सकाळी लवकर उठायचा प्रयत्न कर. ठीक आहे, तरच तू मोठा धनुर्धारी बनशील अर्जुनासारखा. ठीक आहे, ओके. नाव उलुपी परत पुढे बब्रुवाहनाला म्हणते, यू मस्ट लर्न टू कॉन्सन्ट्रेट. युअर फादर अचीव्ड मच बाय हिज पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ती म्हणते, तुला तुझ्या कॉन्सन्ट्रेशनवर लक्ष द्यायला हवं. तुझं कॉन्सन्ट्रेशन कमी पडतंय. तुझ्या वडिलांनी खूप काय म्हणतात, आता I hope you understand this. Your father achieved much by his power of concentration. तुझ्या वडिलांनी, अर्जुनाने कॉन्सन्ट्रेशनच्या शक्तीवर खूप काही मिळवलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अर्जुनाचं जर
व्यक्तिमत्व बघितलं तर त्या व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण कुठला आहे त्याचा? सगळ्यात महत्वाचा, पॉवरफुल, तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन अर्जुनाच्या व्यक्तिमत्वातला सगळ्यात मोठा गुण म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. अर्जुन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अर्जुन. ठीक आहे ना. उलुपी टोल्ड हिम स्टोरीज अबाउट अर्जुनाज अचीवमेंट्स. मग उलुपी अर्जुनाच्या वेगवेगळ्या कथा बब्रुवाहनाला सांगत असते. आणि बब्रुवाहन आश्चर्याने म्हणतो, इज इट रिअली ट्रू दॅट ही हिट ऍट द आय ऑफ दॅट फिश बाय लुकिंग ऍट इट्स इमेज बिलो? बब्रुवाहन म्हणतो, हो खरंय का गाई की माझ्या पप्पांनी खाली पाण्यामध्ये त्या माशाचं प्रतिबिंब असं खाली बघून वर बाण मारला, ते खरंय? त्या अशा वेगवेगळ्या त्या कथा अर्जुनाच्या उलुपी तिच्या मुलाला सांगत असते. And when Babruwahana became king after his grandfather's death, he became a fit successor. आणि मग बब्रुवाहना थोडासा मोठा होतो आणि त्याचे आजोबा वारतात. तेव्हा बब्रुवाहनाला मणिपूर देशाचा राजा केलं जातं. ओके. उलुपीज विजिट्स टू मणिपूर कंटिन्यूड. उलुपीच्या मणिपूरच्या भेटी त्या सदैव चालूच असतात. आता तिचा मुलगा बब्रुवाहना राजा झालेला असतो मणिपूरचा. उलुपी आणि चित्रांगदा दोघीही बागेमध्ये, गार्डनमध्ये चर्चा करतायत आता. आणि चित्रांगदा म्हणते उलुपीला, यू हॅव मॅजिकल पॉवर्स मदर, टेल मी हाऊ इज माय फादर. सॉरी, इथे ऍक्च्युली उलुपी आणि तिचा मुलगा बब्रुवाहना त्या दोघांची चर्चा चाललेली. आणि बब्रुवाहना उलुपीला विचारतोय, म्हणतो, यू हॅव मॅजिकल पॉवर्स मदर, टेल मी हाऊ इज माय फादर. तो म्हणतोय की आई, तुझ्याकडे अशा दैवी शक्ती आहेत, मॅजिकल शक्ती आहेत, जादुई शक्ती आहेत, तर तुम्हाला सांग ना की माझे वडील आत्ता काय करतायत, कुठे आहेत ते, कसे आहेत? उलुपी म्हणते, युअर फादर अँड अंकल्स हॅव लॉस्ट द किंगडम टू देअर कझन्स द कौरवाज इन अ गेम ऑफ डायस. मग उलुपी म्हणतीये की आत्ता तुझ्या वडिलांची स्थिती मी तुला सांगते. तुझ्या वडिलांनी, जे पांडव आहेत, तुझे वडील आणि त्यांचे भाऊ, त्यांनी त्यांचं साम्राज्य हरलेले आहेत. कशामध्ये? तर एका जुगारामध्ये, एका जुगाराच्या खेळामध्ये. ते कुणाला हरलंय? तर कौरवांना हरलेलं आहे. आणि आता ते संपत्तीहीन झालेले आहेत. अशी ती आत्ताची करंट सिच्युएशन सांगते त्याच्या वडिलांची. ओके. सो आणि मग एक दिवस उलुपी परत बब्रुवाहनाला म्हणते, नाव युअर फादर इज प्रिपेअरिंग फॉर द बॅटल अगेन्स्ट द कौरवाज. इट इज टाइम आय लेफ्ट. उलुपी म्हणते की हे बघ, तुझ्या वडिलांनी कौरवांबरोबर युद्ध करायचं ठरवलेलं आहे. आता मी तिकडे चाललेले आहे युद्धभूमीवर त्यांना मदत करण्यासाठी. एवढंच ती त्याला, बब्रुवाहनाला म्हणते. सो right now, Hemant, we will stop here. It's 6:10 a.m. Okay. We will meet tomorrow. We will continue the story. Okay. Hemant. Hemant, can you hear me? Okay. We'll stop here. We'll meet tomorrow. Have a good day.